फेब्रुवारीचा महिना आला, की मला एक मस्त शेर आठवतो, जो मी YouTubeवर बघितलाय. कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, कितने दिलों को तोड़ती है कमबख्त फरवरी, यूं ही नहीं किसी ने इसके दिन घटाए हैं. तर फेब्रुवारीचा महिना आला, की ह्या धाकधूक लोकांची वाढते. त्याचं कारण 2 आहेत. तुम्हाला माहिती आहे. एक तर व्हॅलेंटाईन डे आणि दुसरा भारताचं बजेट. आता व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलण्यासाठी तर आम्ही इथं नक्कीच जमलो नाहीये. पण आपण आज जमलोय ते भारताचा जो 2026-27 बजेट आहे ते डिस्कस करण्यासाठी. मित्रांनो, आता भारताचं बजेट म्हणजे काही फक्त आकड्यांचा खेळ नाहीये. तर येणाऱ्या वर्षामध्ये भारताच्या विकासाची गाडी कोणत्या हायवेवरून धावणार आहे, याचा तो Google मॅप आहे. साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं, तर भारताचं बजेट म्हणजे तुम्ही आपल्याकडे जे लग्न होतात ते इमॅजिन करा, की लग्नामध्ये आलेली पाहुणे जी आहेत, ती म्हणजे योजना आहेत विविध आणि ती पाहुण्यांसाठी जी बुंदी आपण तयार करतो, ते म्हणजे गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस. त्या आलेल्या पाहुण्यांमध्ये कसे रिसोर्सेस वाटायचे जेणेकरून कोणाला वाईट वाटणार नाही. हे तारेवरची कसरत म्हणजेच असंच भारताचं बजेट असते. आता इथे स्केल मोठा आहे 140 करोड भारतीय आहेत. त्यांना त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रिसोर्सेस डिस्ट्रिब्यूट करणं एक मेजर चॅलेंज आहे. तर या वर्षीच्या बजेटच्या तरतुदींमध्ये आतमध्ये शिरण्याच्या आधी आपण जाणून घेऊयात, की बजेट याचा मुख्य अर्थ काय? पॉलिटिकली म्हणजे राजकीय दृष्ट्या बजेट म्हणजे नेमकं काय आणि संविधानामध्ये काय त्रुटी आहेत? तर आनंद सर. ऍक्च्युली बजेट हा शब्द जो आहे आपण कोलोकियल लँग्वेज मध्ये नॉर्मल डे टू डे लँग्वेज मध्ये वापरतो, पण संविधानामध्ये आर्टिकल 112 मध्ये बजेटची प्रोव्हिजन बघायला भेटते. त्या ठिकाणी टर्म जी यूज केलेली अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ही टर्म यूज केलेली आहे. आणि जे आपण 1 फेब्रुवारीला बजेट बघतो, आता रिसेंट टाइम मध्ये 1 फेब्रुवारीला बघतोय, त्याच्या काही वर्ष आधी आपण 28 फेब्रुवारीला आहे ते बजेट बघायचो. तर त्या 28 फेब्रुवारीमुळे एक टेक्निकल प्रॉब्लेम पण येत होता. त्या प्रॉब्लेम बद्दल मी थोड्या लास्टला सांगेन. आपण जे 1 फेब्रुवारीला बजेट बघतो, ते सुरुवात 1 फेब्रुवारीला होती. ते फक्त फर्स्ट स्टेप आहे. तुमचं जे एंड होतं, ते जवळ-जवळ आत्ताच्या आजकाल ह्या काही वर्षांमध्ये जे आहे, ते जवळ-जवळ मार्च एंड पर्यंत जातं. 2 महिने ही पूर्ण बजेटची प्रोसिजर संसदेमध्ये चालत असते. तर ते ॲक्चुअली बजेट जे आहे, नॉर्मल यूपीएससी ॲस्पिरंटला सगळ्यांना माहीत असेल, नसेल तर माहीत करून घ्यावं लागेल. 6 स्टेजेसमधनं बजेट आहे जे पास होतं. तर पहिली स्टेज असते प्रेझेंटेशन ऑफ बजेट बाय द फायनान्स मिनिस्टर आणि लास्ट स्टेज असते फायनान्स बिल पास करणं. हे 6 स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये मग खूप मध्ये टेक्निकल काही स्टेजेस आहेत. जसं एक महत्वाची स्टेज आहे डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी असतात. त्यामध्ये आपले मेंबर ऑफ पार्लमेंट सर्व खासदार आहेत. ते वेगवेगळ्या आस्पेक्ट बजेटच्या वेगवेगळ्या आस्पेक्टचे आहेत ते डिटेल स्क्रुटिनी करतात. तर हे 6 स्टेजेस टेक्निकल आहेत. जे ज्यांना इंटरेस्ट आहे ते आपल्या ऑब्व्हियसली आपल्या युपीएससी ॲस्पिरंटचं बायबल किंवा भगवद्गीता आहे, लक्ष्मीकांत त्याच्यामध्ये डिटेल दिला आहे. त्यामध्ये बघून घेऊ शकता. थँक सर. हे तर झालं बजेटचं बेसिक जे पॉलिटिकल त्याचं स्ट्रक्चर आहे ते. तर या वर्षीच्या बजेटबद्दल आपण या वर्षीचं बजेट विशेष आहे कारण कर्तव्य भवनमध्ये सादर केलेलं हे पहिलं बजेट आहे. आणि त्याच्या काही म्हणजे कर्तव्य भवनमध्ये जसं सादर केलंय त्याचे विशिष्ट गव्हर्नमेंटने 3 कर्तव्य स्पेसिफाय करून दिले सर. त्यावर आपण काय बोलतो? सर, यावर्षीच्या बजेटवर बोलण्याआधी मी बजेटिंगची एक साधी सोपी व्याख्या सांगतो, की बजेटिंग इज टेलिंग मनी व्हेअर टू गो रादर दॅन वंडरिंग व्हेअर इट वेंट. म्हणजे काय, पैशाला सांगणं की कुठे जायला पाहिजे, पैसा कुठे लागला पाहिजे हे तुम्ही ठरवणं, याऐवजी की पैसा कुठे गेला ह्याची नंतर चर्चा करणं किंवा चिंता करणं. तर या वर्षीच्या बजेटचं पाहायचं झालं तर 3 कर्तव्य सरकारने दिलेली आहेत. त्याला जसं हे सरकार सिम्बॉलिझमला महत्त्व देतं, या आधीच्या बजेटमध्ये सप्तर्षी किंवा आता कर्तव्य अशा टर्मिनॉलॉजीज ते यूज करतं. 3 कर्तव्य दिली आहेत. ह्या 3 कर्तव्यावरून काय दिसतं, की भारताची इकॉनॉमी कशी मिक्स्ड इकॉनॉमी आहे, हे रिप्रेझेंट करणारी ती 3 कर्तव्य आहेत. तर यात पहिलं कर्तव्य आहे, की इकॉनॉमिक इंजिन जे आहे आपलं, ग्रोथ रेट जो आहे, तो एक चांगल्या रेटनी वाढवणं. दुसरं आहे त्यात कर्तव्य, की इन्क्लुझिव्ह ग्रोथवर भर देणं. म्हणजे पहिलं कर्तव्य कॅपिटलिस्टिक टेंडन्सी दाखवतं. दुसरं कर्तव्य जे DPSP मध्ये वेलफेअर स्टेट दिलंय, तशा सोशलिस्टिक टेंडन्सी दाखवतं. आणि तिसरं कर्तव्य जे आहे, ते ह्या दोन्हींचा ब्रिज बनतं. ते इकॉनॉमिक ग्रोथला पण पुश करतं, ॲज वेल ॲज इन्क्लुझिव्ह ग्रोथला पण पुश करतं. ते आहे ह्युमन कॅपिटलला बढावा देणं. तर अशा पद्धतीने ही 3 कर्तव्य या वर्षीच्या बजेटमध्ये दिलेली आहेत. तर हे सांगितलं सरांनी कर्तव्य. कर्तव्य UPSC एक्झाममध्ये पण बऱ्याचदा विचारतात आणि हे आपल्याला माहिती पाहिजे, की गव्हर्नमेंटने एक ऑब्जेक्टिव्ह सोबत गव्हर्नमेंट हे चाललेलं आहे. काहीतरी ध्येय घेऊन समोर चाललेली आहे.
हे तिघं कर्तव्य जे आहेत ते डिटेलमध्ये डिस्कस करू. ह्याच्यामध्ये नेमक्या काय प्रोव्हिजन्स गव्हर्नमेंटने केलेले आहेत त्याबद्दल डिस्कस करू. तर पहिलं कर्तव्य जे आहे की ॲक्सिलरेटिंग द इकॉनॉमिक ग्रोथ, की आर्थिक विकासाला गती द्यायची. ती कशी करणार आहेत आणि त्याच्यामध्ये मेजर एलिमेंट्स काय काय आहेत, मेजर फीचर्स त्याचे काय काय आहेत? सर तर यात 6 फीचर्स दिलेले आहेत. त्यातल्या एक फीचर बद्दल मी सांगतो, ते आहे की स्ट्रॅटेजिक मॅन्युफॅक्चरिंग. तर स्ट्रॅटेजिक का म्हटलंय? तर काही सेक्टर्स आता येणाऱ्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी स्ट्रॅटेजिक बनतायत भारताच्या दृष्टीने. त्यात एक आहे की सेमीकंडक्टर मिशन. हे खूप महत्वाचं मिशन आहे. आधी मिशन आलेलं त्याचा दुसरा टप्पा सेमीकंडक्टर मिशन 2, जे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये खूप महत्वाचं आहे सेमीकंडक्टर. तर त्या मिशनला बढावा देणं. एक आहे की बायोफार्मा शक्ती. म्हणजे इंडियाला फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. मेडिकल टुरिझमसाठी खूप प्रामुख्याने भारताकडे पाहिलं जातं. तर त्या दृष्टीने एक 10,000 करोड आउटले असलेली एक स्कीम, योजना आणणं, पॉलिसी आणणं. ही दुसरं स्ट्रॅटेजिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. तिसरं आहे की रेअर अर्थ जे आहे, तर रेअर अर्थला आपण खूप सध्या क्रिटिकल मिनरल्स, रेअर अर्थ, ग्रीनलँड असेल, वेगवेगळ्या विषयांवर पाहिलंय की चायना कसं डॉमिनेट करतंय. तर तिथे रेअर अर्थ कॉरिडॉर्सला बढावा देणं, जिथे ज्या स्टेट्समध्ये रेअर अर्थ एक चांगल्या प्रमाणात आहेत, त्यांचा एक कॉरिडॉर बनवणं. आणि एक अजून महत्त्वाचं सेक्टर आहे इलेक्ट्रॉनिक्स. नुकतंच काही 2 वर्षांपूर्वी आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सेकंड लार्जेस्ट नंबरला आलोय. आणि इलेक्ट्रॉनिक्सचा जी जो आहे ना, दर वर्षानुवर्ष जो ग्रोथ ऑफ रेट आहे, तो खूप चांगला आहे, रेट ऑफ ग्रोथ. तर अशा 4 सेक्टर्सला, अजूनही 3 सेक्टर्स आहेत, तर ह्या प्रामुख्याने स्ट्रॅटेजिक सेक्टर्सला बढावा देणं, हा त्यात एक प्रामुख्याने एक एलिमेंट आहे. अजून एक एलिमेंट आहे की कनेक्टिव्हिटीला पुश देणं. सिटी जे आहेत प्रमुख, त्यांना बुलेट ट्रेननं जोडणं. आता हे जे कनेक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही जे बोलले की कॅपिटल एक्सपेंडिचर याच्यामध्ये, की या क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि हाय एंड मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बजेट व्यवस्थित म्हणजे लक्ष देत आहे, जेणेकरून जो आपण नॉर्मली म्हणतो की ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस, हे तिघं जे मेन कंपोनेंट आहे जीडीपीचे, की आपलं सर्व्हिस ड्रिव्हन इकॉनॉमी, तर ती मॅन्युफॅक्चरिंगला पण आपण इक्वल वेटेज दिलं पाहिजे, म्हणून याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर सर याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याबद्दल आपण एनलाइटन करा. तर ह्या बजेटचा सर्वात मोठा हायलाइट आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचर. सर्वात म्हणजे हायलाइटिंग थीम आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर किती सांगितलेलं आहे? 12 लाख करोड पेक्षा जास्त. हा आकडा ऍक्च्युली डायजेस्ट पण होणार नाही बऱ्याच लोकांना. तर ह्या आकड्याबरोबर एक आपण पर्स्पेक्टिव्ह साठी दुसरा आकडा ठेवला किंवा अजून 2 आकडे ठेवले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत किती फोकस केला कळून जाईल. 2017-18चं ह्याच गव्हर्नमेंट, या एनडीए गव्हर्नमेंटचं पहिलं इटरेशन होतं किंवा एनडीए 2 म्हणू शकता. तेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर होतं 3 किंवा 3.5 लाख करोड. आता अजून थोडंसं मागे जावा. 2013ला कॅपिटल एक्सपेंडिचर किती होतं? 86,000 करोड. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 पटीने कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलं. मग आता हे कुठं इन्व्हेस्ट होत आहे? तर सगळ्यांना माहित आहे की हायलाइट थीम काय होती? 7 हाय स्पीड कॉरिडॉर आहे ते तयार करतंय. त्यामध्ये पुणे एक महत्वाचं सेंटर आहे. ग्रोथ हब म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्यासाठी 5,000 करोड आहेत ते अलोकेट केलेले आहेत. मग एक हिंज पॉइंट आहे पुण्यापासून ते मुंबई आहे, ती एक हाय स्पीड ट्रेन होणार आहे. पुण्यापासून परत हैदराबाद एक हाय स्पीड ट्रेन होणार आहे आणि असे बाकीचे 7 आहेत. मॅक्सिमम लोकांना माहितच आहे. हे तर हा एक आस्पेक्ट झाला. अजून सिमिलर तुम्हाला ईस्ट वेस्ट डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर, जसं आपल्याला वेस्टर्न डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर आहे, सिमिलरली आपला तसाच ईस्ट वेस्ट डेडिकेटेड फ्लाईट कॉरिडॉर आहे. सुरत पासून दाकुनी वेस्ट बंगाल पर्यंत तो रन होणार आहे. परत एक क्रिटिकल मिनरल कॉरिडॉर म्हणून डिक्लेअर केलेला आहे. प्लस अजून 20 नवीन नॅशनल वॉटरवेज आहेत. ऑलरेडी आता फक्त 5 ऍक्टिव्ह आहेत. अजून 20 पुढच्या काही वर्षांमध्ये नॅशनल वॉटरवेज आहेत ते ऍक्टिव्हेट करणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा अजून पर्स्पेक्टिव्ह साठी सांगायला गेलं तर नॅशनल हायवेवर अगेन खूप एम्फसिस देण्यात आलेला आहे. म्हणजे 10 ते 15 वर्षापूर्वी नॅशनल हायवेचा कन्स्ट्रक्शनचा रेट होता 5 किलोमीटर पर डे. आता जो आहे तो 30 किलोमीटर पर डे पर्यंत हा रेट आलेला आहे. ओव्हरऑल कॅपिटल एक्सपेंडिचरचा इम्पॅक्ट काय असतो? नॉर्मल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर मल्टिप्लायर इफेक्ट आहे. कॅपिटलमुळे तुम्हाला बाकीच्या सर्व सेक्टरमध्ये ग्रोथ आहे ती बघायला भेटते. जसं आता बरेच टर्म आले की कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर 2 प्रकारचे एक्सपेंडिचर असतो, खर्च असतो. कॅपिटल एक्सपेंडिचर जसं सर म्हटले की तुम्ही असेट्समध्ये गुंतवतात. तुम्ही लॉंग टर्म जे आपले असेट्स आहेत ते त्याच्याने डेव्हलप होतात, जसं रस्ते असतील, इंडस्ट्रीज असतील. आणि दुसरा असतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणजे ज्याच्यात सॅलरीचा खर्च आला किंवा इंटरेस्ट जे आपण लोन आधी घेतलेले ते सगळे खर्च आले.
जे पूर्ण बेसिक ऍडमिनिस्ट्रेशन चालवायला लागणारा खर्च आहे. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरनी जर आपण म्हणजे ढोबळ मानाने बघितलं तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे गव्हर्नमेंट चालवायचं खर्च आहे, पण कॅपिटल एक्सपेंडिचर हा पुढची ग्रोथ त्याच्याने प्रोपेल होते. त्यामुळे हे या बजेटमध्ये महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये दुसरं एक जे महत्वाचं कर्तव्य आहे ते म्हणजे प्रॉपेलिंग द युवा शक्ती. म्हणजे या बजेटचं एक वैशिष्ट्य अजून आहे की युथला खूप फोकस करते. म्हणजे आपण म्हणतो की 65% पॉप्युलेशन आपली 35 वर्षाच्या खाली आहेत. म्हणजे आपला देश यंग देश आपण म्हणतो. मग त्यांना स्किल्स त्यांची कॅपॅसिटी बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. मग त्यासाठी अनेक प्रोव्हिजन्स आहेत. जेणेकरून समजा आता उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण स्टेम एज्युकेशन जे आपण महत्वाचं झालं आज टेक्नॉलॉजी आणि सायन्स मॅथमॅटिक्स ह्या ज्या स्किल्स आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गर्ल्स हॉस्टेल उभं करण्याची योजना आहे. जेणेकरून मुलींना पण टेक्निकल एज्युकेशनमध्ये आणि टेक्निकल स्किल शिकण्याची जी संधी मिळेल. त्याच्याचबरोबर एज्युकेशनल टाउनशिप्स बघितले की इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स डेव्हलप करणार आहेत. त्यासोबतच एज्युकेशनल टाउनशिप्स डेव्हलप होतील. त्यामुळे युवा शक्ती जे आहे स्किल डेव्हलपमेंट कॅपॅसिटी बिल्डिंग वरती पण फोकस आहे. सर हे झालं आपलं दुसरं कर्तव्य. तिसऱ्या कर्तव्याकडे आपण येऊयात की जे आहे सबका साथ सबका विकास त्यांनी म्हटलंय आणि त्याच्यामध्ये 3 स्पेसिफिक क्रायटेरिया त्यांनी सांगितले की म्हणजे सबका साथ म्हणजे लोकांचा साथ पाहिजे, लोकांचा विकास झाला पाहिजे, जॉग्राफी विविध भौगोलिक प्रदेशांचा विकास झाला पाहिजे आणि सेक्टर्सचा हे झाला पाहिजे. तर ह्याच्याबद्दल इन्क्लुसिव्ह ग्रोथ बद्दल आपण काय सांगू? तर याच्यात रिजनल इक्विटी त्याला खूप प्रामुख्याने महत्व दिलेलं आहे. त्यातल्या त्यात स्पेशली नॉर्थ ईस्ट असेल किंवा ईस्टर्न रिजन आहे, त्यांना स्पेशल महत्व दिलं आहे. जसं आनंद सरांनी सांगितलं की डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे, जो सुरत पासून ते डांकोनी पर्यंत जातो, किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये बुद्धिस्ट सर्किट आणणं असेल. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले आहेत. दिव्यांगजन असतील किंवा मेंटल हेल्थ असेल, जे नवीन येणारे इश्यूज आहेत, निम्हान्स असतील, यांना प्रमोट करणं असेल, ॲग्रिकल्चर असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टर्सला किंवा रिजनल इक्विटीला यात महत्व देण्यात आलेलं आहे. तर प्रामुख्याने जे आपण दरवर्षीच्या बजेटमध्ये इन्क्लुसिव्ह ग्रोथला महत्व असतं, तसंच या वर्षीही त्याला महत्व देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही रिजनल कनेक्टिव्हिटीला सांगितलं, नॉर्थ ईस्टला जास्त फोकस आहे. सर ॲग्रिकल्चर आपला सेक्टर जो आहे तो फार महत्वाचा आहे. इन्क्लुसिव्ह सर्वसमावेशक विकास जो म्हणतो आपण इन्क्लुसिव्ह ग्रोथसाठी फार महत्वाचा आहे. तर ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी शिफ्ट टुवर्ड्स हाय व्हॅल्यू क्रॉप्स किंवा भरपूर योजना आहेत. तर त्याबद्दल आपण काय सांगा? ऍग्रिकल्चर बाबतीत ऍक्च्युली बघायला गेलं तर ह्या बजेटमध्ये मला थोडंसं मिक्स्ड आहे असं बघायला भेटलं. काही चांगल्या गोष्टी पण आहेत, काही थोड्याशा मला खटकणाऱ्या गोष्टी पण आहेत. त्याबद्दल पण मी बोलेल की मिक्स्ड आहे, अशा टाईपचा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे या बजेटबद्दल. तर पहिलं तुम्ही सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं, हाय व्हॅल्यू क्रॉप कर आपण शिफ्ट होतोय. म्हणजे बेसिकली ऍग्रिकल्चरमध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे क्वालिटेटिव्ह शिफ्ट झाला पाहिजे. मग हाय व्हॅल्यू क्रॉप कुठले आहेत तुमचे? कोकोआ म्हणजे चॉकलेट. पूर्ण आपण कोकोआ कुठे इम्पोर्ट करतो? सेंट्रल आफ्रिकेमधनं आहे ते इम्पोर्ट करतो. तर ते आता इम्पोर्ट करायचं, त्याच्याऐवजी तुम्ही इंडियामध्येच, आणि सेम टाईपचं क्लायमेट आहे ऑब्व्हियसली. नेक्स्ट कॅशो मॅन्युफॅक्चरिंग किंवा कॅशो प्रोडक्शन आहे, ते पण इंडियामध्ये झालं पाहिजे. त्याला पण फोकस केलेला आहे. आणि तिसरं लास्ट बट नॉट लिस्ट, कोकोनट प्रोडक्शन. जगामध्ये सर्वात जास्त कोकोनट आहे ते इंडियाच प्रोड्यूस करतं. 1 करोड जनता, 1 करोड शेतकरी जे आहेत कोकोनटवर डिपेंडेंट आहे. इनडायरेक्टली 30 करोड बजेटमधलाच डाटा आहे, मी माझा सांगत नाहीये. तर बजेटमध्ये सांगितलंय 30 करोड पॉप्युलेशन त्या कोकोनटवर डिपेंडेंट आहे. तर त्या कोकोनटला हाय व्हॅल्यू प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करणं हे बजेटमध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरं AI तर सगळ्याच फील्डमध्ये पर्क्युलेट होत आहे. तर AI तुमच्या ऍग्रिकल्चरमध्ये पण आलं पाहिजे. त्यासाठी भारत विस्तार नावाचं AI टूल आहे, ते आपण तयार करतोय, जे की मल्टीलिंग्वल असणार आहे. आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये पण असणार आहे. त्याच्यामध्ये आपण ICR जे आपल्या खूप चांगल्या काम करणारे इन्स्टिट्यूट आहे, ते आणि भारत स्टॅक ॲग्री स्टॅक जे आहे ते डाटा इंटिग्रेट करायचा प्रयत्न आहे. तर त्यामुळे AIचा पण यूज आपण ॲग्रिकल्चर. आणि जे मला शेवटचं सांगायचं आहे की काही मला चुकीच्या म्हणण्यापेक्षा थोड्याशा कमी फोकस दिलेल्या गोष्टी पण ह्या बजेटमध्ये बघायला भेटल्या. जसं की आपण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सगळ्यात महत्वाची आहे. ऍग्रिकल्चर इंडियामध्ये किंवा इरिगेशन इंडियामध्ये वाढवण्यामध्ये फार मोठा रोल आहे. ड्रीप इरिगेशन असेल किंवा बाकीचे मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट असतील, ती इंडियामध्ये पर्क्युलेट करायला कृषी सिंचाई योजनाने भरपूर काम केलेलं आहे. पण त्याचं अलोकेशन बघितलं तर कमी झालंय. म्हणजे मागच्या वर्षी 8 ते 9,000 करोड होतं, तर ते आता 6,000 करोड. रादर तुम्हाला 10-20% नॉर्मली इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झालेलं बघायला भेटतं. पण ते ह्या वर्षी अनफॉर्च्युनेटली कमी झालेलं बघायला. दुसरं एक ते चांगली पण आहे, वाईट पण आहे गोष्ट. दोन्ही का म्हणतोय तुम्हाला कळून जाईल. पर्टिक्युलर युरिया सबसिडी. युरिया सबसिडी त्याला अमाऊंट जी आहे ती पण थोडीशी कमी केलेली आहे. काही 1000 करोड्सनी आहे ती कमी केलेली आहे. ती चांगली का आहे बाबा?
तर ऑब्व्हियसली तुमचं एरियामुळं पोल्युशन आहे किंवा एरियाचा खूप जास्त एक्स्ट्रा ओव्हर युसेज आहे तो होतोय ते आहे. पण युरिया एक मेजर तुम्ही सबस्टिट्यूट जोपर्यंत देत नाही तोपर्यंत फार्मर्सला ते युरिया ॲज अ फर्टिलायझर म्हणून लागणारच आहे. तर ते मिक्स मॅच अप्रोच मला ह्या ॲग्रिकल्चरच्या रिगार्डिंग बजेटमध्ये बघायला भेटला. तर आपण बघितलं की रिजनल कनेक्टिव्हिटी सेक्टर वाईज पण आपण आधी बघितलं. तर आता तिसरा कंपोनेंट आहे सबका साथ सबका विकासचा, की लोक सोशल ओरिएंटेशन, म्हणजे जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत त्यासाठी पण, जसं दिव्यांग ज्यांसाठी जी कौशल्य योजना आहे त्यामध्ये त्यांना आय टी स्किल्स आणि अशा देणं ह्याच्या तरतुदी केल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपण युवा शक्तीबद्दल पण बोललो. तर दिस इज म्हणजे हे इन्क्लुझिव्हिटीचा एक एक्झाम्पल आहे. सर ह्याच्या नंतर आपण हे बघूयात की टॅक्स, म्हणजे ज्या टॅक्स स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस केले आहेत का, किंवा असे काही मेजर हॅपनिंग्स आहेत का टॅक्स म्हणजे जनरल पब्लिकला टॅक्सेशनसाठी? सर यावर्षी तसं काही मिडल क्लाससाठी नवीन स्लॅब्स तर काही नाही आहेत. पण एक बेनिफिट येणार आहे की जो इन्कम टॅक्स ॲक्ट 1861 होता, त्याला रिप्लेस करायला इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 येणार आहे. त्यात बऱ्यापैकी सिम्प्लिफिकेशन जे रूल्स असतील, फॉर्म्स असतील, त्यात असणार आहे असं दिलेलं आहे. जे नवीन ॲक्ट येईल त्याच्यात. याच्यात सोबत एक जे हे असतं की स्पेक्युलेशन जे असतं मार्केट्समध्ये, जे आता स्टॉक मार्केटमध्ये काही वर्षांपासून वाढलेलं आहे, त्याला एक चेक ठेवण्यासाठी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स ह्याच्यात मात्र वाढ करण्यात आलेली आहे. जेणेकरून कुठेतरी टॅक्स जास्त भरावा लागेल, पण स्पेक्युलेशन कमी होईल या इंटेन्शनने हे करण्यात आलेलं आहे. तर स्लॅब्स त्या जरी असल्या, काही दुसऱ्या सूट देण्यात आलेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ आता कॅश डिपॉझिट्स जे आहेत, तर 10 लाखांपर्यंत कॅश डिपॉझिट्सला काही हे नाही लागणार आहे. पॅनचा यूज करावा लागणार नाहीये. तर हे एक दिलासा दिलेला आहे मिडल क्लाससाठी. ह्या पद्धतीने दुसऱ्या ज्या टॅक्स सोयी किंवा टॅक्स ब्रेक्स म्हणून आपण थोडे दिलेले आहेत, ते कशा अर्थाने दिलेले आहेत, की फॉरेन टूर्स असतील, तिथे टॅक्स रेट खूप होता. 20% त्याच्यावर जे काही टी-सी-एस जो रेट होता तो 20% होता. त्याच्यावरून तो ड्रास्टिकली कमी करून 2% आलाय. किंवा लिबरलाइज्ड रिमिटन्स स्कीम जी होती, त्यात बदल करण्यात आलेला आहे. किंवा एन-आर-आयजला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला जो एक लिमिट होतं, की तुम्ही 5%च ठेवू शकतात, त्यापासून ते लिमिट वाढवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचे चेंजेस टॅक्स सिस्टीममध्ये आहेत. तर त्याच बरोबर आपण डेट टू जीडीपी जो म्हणतो की भारत सरकारवरती कर्ज किती आहे, तर ते पण फायनान्स कमिशनच्या नुसार त्यांनी मान्य केले सरकारने, की आम्ही 50% आणू 30-31 पर्यंत, ते +1 -1 50 वरती. त्याबद्दल आपण कसं सांगणार? याच्यामध्ये काहीतरी 55% आहे डेट टू जीडीपी रेशो. त्याचा सिग्निफिकन्स काय आहे? सर आता डेट टू जीडीपी रेशो म्हणजे काय, की तुमच्यावर असलेलं कर्ज फेडण्याची तुमची क्षमता किती आहे. तर जेवढं कमी कर्ज असेल, तेवढं डेट टू जीडीपी म्हणजे डेट जेवढ्या कमी पर्सेंटेज असेल, तेवढी तुमची क्षमता चांगली. ह्याचा फायदा काय होतो, की जे आपण आपल्याकडे असलेले बजेटमध्ये पैसे मॅक्सिमम 20% जातात इंटरेस्ट देण्यामध्येच. जे कर्ज आपण घेतलंय त्याचं जे इंटरेस्ट आहे, त्याच्यावर 20% आपल्याला आपल्या खर्चातला 20% द्यावा लागतो. जर डेट टू जीडीपी रेशो कमी झाला म्हणजे आपली सिच्युएशन सुधारली, तर याचा फायदा काय होईल? आपल्याला कमी इंटरेस्ट रेटनी कर्ज मिळतील. तर हा एक फायदा आहे. सध्या डेट टू जीडीपी रेशो आहे 55%. गव्हर्नमेंटने त्याच्यावर सुधारणा करून 50% करू असं सांगितलंय, जी की चांगली गोष्ट आहे. पण यात एक लूपहोल काय आहे, की बजेटमध्ये न दाखवलेलं जे कर्ज आहे, असं सुद्धा कर्ज असतं. त्याला ऑफ बजेट बॉरोइंग म्हणतात. जसं फर्टिलायझर सांगितलं किंवा अशा वेगवेगळ्या योजनांसाठी गव्हर्नमेंट कर्ज घेतं. पण एक लीगल लूपहोलचा वापर करतं आणि ते बजेटच्या आकडेवारीत ते दिसत नाही. तर त्या सुद्धा आकडेवारीचा आपल्याला एक ध्यानात घ्यायला लागतील. त्यांना मिळूनच आपलं कर्ज किंवा आपला डेट टू जीडीपी रेशो आपण पाहिला तर तो एक होलिस्टिकल पद्धतीने पाहिला जाईल. तर आता हे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. ह्याचा अजून एक महत्त्वाचा बजेटमध्ये एक फिगर बघितली जाते, इकॉनॉमिस्ट किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने पण आपल्याला महत्त्वाची होते, ती म्हणजे फिस्कल डेफिसिट. तर फिस्कल डेफिसिटचा पण आपण जर डेटा बघितला तर 4.3% आता ऑफ जीडीपी ते म्हणतायत, आणि मागच्या वर्षी 4.4 होतं. सो फिस्कल डेफिसिट कमी होत्या, म्हणजे वित्तीय तूट जी आहे, म्हणजे खर्च आणि इन्कम ह्याच्यामधलं जो डिफरन्स आहे त्याला आपण ढोबळ मानाने वित्तीय तूट म्हणू, फिस्कल डेफिसिट म्हणू, तितकंच कर्ज घ्यावं लागतं.
म्हणजे दॅट इक्वल्स टू बॉरिंग. तर जेवढं जास्त असणार आहे तेवढं कर्ज घ्यावं लागणार. सो जेवढं फिजिकल डेफिसिट कमी असणार आहे तेवढं चांगलं. तर फिजिकल डेफिसिट सरकार कमी करते आणि फायनान्स कमिशनने पण 3.5 वरती आणायचं तसं सांगितले, रेकमेंड केलेलं आहे. तर त्या दिशेने जाताना हे दिसतंय. तर हे फिजिकल डेफिसिटचं झालं. तसंच सर म्हटले की डेट टू जीडीपी रेशो कमी पाहिजे, कारण त्याच्यानेच जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने पण महत्वाचं आहे की इंटरेस्ट पेमेंट तुम्ही जेवढं कर्ज देणार आहे तेवढं तुम्हाला व्याज दुसऱ्या वर्षी भरावं लागतं. सो ते व्याज भरतो, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, त्याच्याने काही ॲसेट्स नाही वाढत. सो कर्जाचा बोजा वाढतो फ्युचर जनरेशन्सवरती, पुढच्या येणाऱ्या पिढीवरती. तर ते जितकं कमी असलेलं तितकं चांगलं आहे. आता मित्रांनो, हे तर झाले फिजिकल डेफिसिट, ही टर्म झाली एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला करावं तर लागणारच आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं सेक्टर होतं हेल्थ, की हेल्थवरती गव्हर्नमेंट काय करते किंवा या बजेटमध्ये हेल्थ आणि एज्युकेशन वरती काय प्रोव्हिजन्स आहेत. सर आपण GS2 असेल किंवा सोसायटी असेल, त्यात हेल्थ, एज्युकेशन यांना एक सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून बघतो. तर एकीकडे फिजिकल इन्फ्रा जो आहे, रोड्स असतील, रेल्वेज असतील, त्याच्यावर एक चांगला भर आपण पाहतोय. PM गतिशक्ती किंवा वेगवेगळ्या माध्यमांनी. पण तिथेच एज्युकेशन किंवा हेल्थ पाहिलं, तर तिथे कुठेतरी भारत थोडासा मागे पडतोय असं दिसतं. आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल हेल्थ पॉलिसी यांचा अभ्यास करत असताना त्यात रिकमेंडेशन हे सरकारनेच दिलेलं आहे, की 6% पर्यंत जायचंय आपल्याला एज्युकेशनमध्ये. पण तिथे आपण 2.5% आसपास आहे. तर तिथे रेंगाळतोय. ते खूप वर्ष झाली त्याच अराउंड आहे. किंवा हेल्थ झालं तिथे 2.5% दिलंय 2017च्या पॉलिसीमध्ये. पण तिथे पण आपण 1.8च्या आसपासच आहे. हेल्थमध्ये मेडिकल टुरिझमसाठी जरूर बढावा दिलाय. मेडिकल रिजनल हब्सला पुश करण्याचं म्हटलंय किंवा बायोफार्मा हब्स असतील किंवा जे इक्विपमेंट्स आपण इम्पोर्ट करतो त्याच्यावरची कस्टम्स ड्युटी कमी करणार, जेणेकरून भारतातल्या अ, गरजू व्यक्तींना जी कॉस्ट असते, मेडिकल कॉस्ट, ती सुद्धा कमी होऊ शकते. तर ह्या स्टेप्स वगळता अशा काही मेजर स्टेप्स हेल्थसाठी नाहीयेत. त्याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डिफेन्सला सबस्टॅन्शियल इन्क्रीज झालंय बजेटमध्ये. तर एक PSIR ऑप्शनलमध्ये आम्ही गन व्हर्सेस बटर डायलेमा म्हणून असं असतं, की त्यात सिक्युरिटीला प्राधान्य द्यावं लागतं. जसं जी अनसर्टन्टी आत्ता आंतरराष्ट्रीय संबंधात आहे किंवा हे सध्याच नुकतंच ऑपरेशन सिंदूरचं वर्ष आहे. तर त्या अनुषंगानं एक चांगलाच इनिशिएटिव्ह म्हणता येईल, की 14% ऑफ GDP हा खर्च डिफेन्सवर होतोय. पण तिथेच आपण हेल्थ आणि एज्युकेशन पाहिलं, तर ते सबस्टॅन्शियली कमी आहे. तर आणि जेव्हा काही आपण यूएसचं पाहिलं तर 18% बजेट ते हेल्थवर दिलं जातं. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीज 12%, 13% आहे. भारत तिथे नक्कीच गरजू व्यक्ती जास्त आहेत. इथे नक्कीच आपण वाढ करू शकतो. तर नक्कीच आपण जसं बजेटबद्दल बघितलं की या बजेटमध्ये दिलेले प्रोव्हिजन्स महत्त्वाचे आपण जाणून घेतले. आनंद सरांनी ॲग्रिकल्चर सेक्टरमधले काही ज्या उणीव आहेत त्या सांगितल्या. गिरीश सरांनी हेल्थ आणि एज्युकेशनवरती सांगितलं. तर बघा मित्रांनो, बजेट जो आहे तो तुम्ही मदर इंडिया, तुम्हाला सिनेमा आठवत असेल तर मदर इंडिया कशी पूर्ण त्याचा परिवाराचा गाडा एकटाच हाकत असते. इतकं ते चॅलेंजिंग आहे. तर 140 करोड लोकांचं सगळं म्हणजे गाडा जो आहे तो हाकणं हे बजेटचं काम आहे. आणि भारत सरकार कुठे ना कुठेतरी काम करतंय. सो आपण हे एक्सपेक्ट करू की विकसित भारत जो आपलं एम आहे 2047 पर्यंत आपल्याला डेव्हलप नेशन बनायचं आहे. त्या डेव्हलप नेशनमध्ये हे बजेट नक्कीच एक सबस्टॅन्शियल एफर्ट आहे. त्या आपण शुभेच्छा देऊयात आणि अशाच पद्धतीचे विषय आम्ही आपल्यासोबत घेऊन येऊयात. थँक यू अँड ऑल द बेस्ट.